महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे विसरले असतील की ठाकरे ब्रँड हा कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धवजींनी ज्या पद्धतीने काम केलं आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या 2009च्या लोकसभेमध्ये जे यश मिळालं त्यामध्ये शिवसेनेचा आणि उद्धवजींचा वाटा किती होता हे उद्धवजींना पूर्णपणे ज्ञात आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या निधनानंतर सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीने आमच्याशी ऐनवेळी युती तोडली तरी पण 63 आमदार हे बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आणलेले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. खरं तर आपण अनेक वेळा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. आज अनेक लोकांना आमिष देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं तरी पण शिवसेनेचा जो ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड आहे, तो बाळासाहेबांनंतर उद्धवजी सक्षमपणे चालवत आहेत, आदित्यजी सक्षमपणे चालवत आहेत आणि त्याचं प्रत्युत्तर जर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय हेराफेरी झाली आहे, जे काय घोषणांचा पाऊस झाला आहे आणि आता जो कर्जबाजारी झाला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे फडणवीस कायम नसेल तर त्यांच्या मनाला माहिती आहे की जोपर्यंत ठाकरे ब्रँड आहे, जोपर्यंत उद्धवजी आहेत, आदित्यजी शिवसेनेचं नेतृत्व करतायत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच राहणार आहे. काल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती शाई फेक करण्यात आली असं बघता याकडे आणि हे ठाकरेंचेच कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जातं. नाही, खरं तर या सगळ्यांचा सखोल चौकशी चालू आहे आणि उद्धवजींनी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यानुसार शिवसैनिक शांत आहेत. योग्य पद्धतीने पोलिसांनी तपास करावा, परंतु या तपासामध्ये राजकारण करू नये. जसं रंगफेक झाल्यानंतर आम्ही राजकारण केलं नाही तसं तुम्ही पण या तपासामध्ये राजकारण करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. खरं तर 16 वर्षापूर्वी राणे आणि कदम हे कुटुंबीय स्वार्थासाठी एकमेकावर आरोप करत होते. स्वार्थासाठी त्यांनी अनेक पक्ष बदलले. त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी, जसं नारायण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी शिवसेना, स्वाभिमान पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि त्याचप्रमाणे रामदासभाईंनी सुद्धा आपल्या मुलाच्या स्वार्थासाठी तिथल्या आमचे स्टँडिंग आमदारांच्या विरोधात बंडखोरी केली. त्यानंतर आज आपल्या मुलाला मंत्री होण्यासाठी भांडून एकनाथ शिंदेकडनं मंत्रिपद घेतलं आणि त्यासाठी शिंदे गट निवडला आणि त्यामुळे अशा ह्या राणे आणि कदम कुटुंब हे फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत आणि त्यांची नीतिमत्ता काय ही सगळी जनता जाणून आहे. त्यामुळे त्यांचं प्रेम आणि त्यांचं हे फक्त भांडणं ही स्वार्थासाठी होती हे लोकांना कळून चुकलंय. राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार आणि त्या पत्रकार परिषद माध्यमातून हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची शक्यता कसं बघता तुम्ही? राहुल गांधी ज्या पद्धतीने जो निवडणूक आयोगाचा त्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंय त्याच पद्धतीने एखाद्या विषयाचं ते अभ्यासपूर्ण विश्लेषण करतात आणि संपूर्ण देशाचं लक्ष याच्याविषयी आहे. योगेश कदमांनी सीएम यांचे धन्यवाद मानले की पानत रस्त्यासंदर्भात या योजनेसंदर्भात कसं? मी योगेश कदमांना जाहीर आवाहन करतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पानंद रस्ता एक तरी रस्ता दाखवा. एकही रस्ता या जिल्ह्यामध्ये पानंद रस्त्याच्या स्कीममध्ये झाला नाही आणि त्यामुळे फक्त हे घोषणा आहेत, निवडणुकीसाठी घोषणा होत्या आणि त्यामुळे एकही रस्ता या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पानंद योजनेमध्ये झाला नाही.